ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोत्यो नमस्कार. आज आपण पूज्य स्वामी स्वरूपानंदांचा परिसस्पर्श हा श्रीमती मंदा रिसबूड पालशेत यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत. श्रीमती मंदाताई रिसबूड लिहितात, पावसून आठवणी लिहिण्याविषयी पत्र आले आणि स्वामींच्या सहवासातील अलभ्य पावन आठवणी मनात फेर धरून नाचू लागल्या. पूज्य स्वामींना माझ्या जीवनात अनन्य साधारण स्थान आहे. संसारात व्यस्त असूनही निरासक्त विरक्त कसे राहावे हे मला स्वामींच्या मुळेच केवळ समजले. जुलै 1962 मध्ये नोकरीच्या निमित्ताने मी पावसला 9-10 महिने राहिले होते. पावसचे घर हे आत्याचेच घर, त्यामुळे तिथे परकेपणा नव्हता. पण माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे या वास्तव्यामुळे पूज्य स्वामींचा मला भरपूर सहवास मिळाला. स्वामी तेव्हा जेवणासाठी घरात येत, अंगणात फिरत असत, संध्याकाळी थोडा वेळ ओटीवर बसत. मी BA ला संस्कृत हा स्पेशल विषय घेतला होता, त्यामुळे गीता, ऋग्वेद, शांकर भाष्य इत्यादी ग्रंथांचा भरपूर अभ्यास झाला होता. पण हा अभ्यास परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी केला होता. दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने याचा काय उपयोग हे मला पूज्य स्वामींच्या सहवासाने समजले. सुवासिक फुले ओंजळीत घेऊन नंतर ती परडीत ठेवली तरी हातांना सुगंधित करतात, तसेच अगदी माझ्या बाबतीत झाले. स्वामींचे आचरण, बोलणे, वागणे या साऱ्यांचा परिणाम हळूहळू माझ्यावर झाला. त्यावेळी पूज्य स्वामींचे एक लहानसे चरित्र प्रसिद्ध होणार होते. त्याची हस्तलिखित प्रत मी तयार केल्याचे मला आठवते. पूज्य स्वामी प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे प्रसिद्ध झालेले प्रत्येक पुस्तक मला प्रसाद भेट म्हणून देत असत. याचा मला आजही अभिमान आणि आनंद वाटतो. रात्रीची जेवणं झाली म्हणजे पूज्य स्वामी थोडा वेळ बाहेर येऊन बसत. त्यावेळी त्यांनी दासबोध, मोक्ष संदेश, स्वामी रामकृष्ण गुरुदेव रानडे इत्यादी पुस्तके माझ्याकडून वाचून घेतली. त्यामुळे मनाच्या गाभाऱ्यात ज्ञानाचा प्रकाश हळूहळू पसरू लागला. शाळेतून म्हणजे नोकरीवरून घरी आल्यावर स्वामी जेव्हा बाहेर बसलेले असत, त्यावेळी माझ्या मनातील अनेक शंका, प्रश्न मी त्यांना विचारत असे आणि न कंटाळता एखाद्या लहान मुलाला समजावून सांगावे त्याप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी साध्या सोप्या भाषेत मला मिळत. माझ्या सुदैवाने मला अगदी जवळून त्यांचे आचरण आणि विचारसरणी यांची ओळख झाली. असूया, आसक्ती, ईर्ष्या, अहंकार या साऱ्यांपासून दूर कसे राहावे हे मला स्वामींमुळे समजले. आजही त्यांची शिकवण कायम मनात असते. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी, नोकरीला जाण्यापूर्वी मी रोज त्यांना नमस्कार करीत असे. त्यावेळी पूज्य आप्पांच्या खोलीत गेले की परमेश्वराच्या सुंदर मंदिरात आहोत असेच वाटायचे. त्यावेळी प्रसन्न मुद्रा आणि प्रेमळ दृष्टीने स्वामी आशीर्वाद देत असत. सासरी गेल्यावर स्वामींची सतत आठवण येत असे, पण सारखे येणे जमत नसे. ही मनातील गोष्ट मी स्वामींना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तू स्मरण केलेस की मी जवळ आहेच. याचा प्रत्यय मला अनेक वेळा आला आहे. कधीही अडचणीच्या वेळी स्वामींना हाक मारावी आणि लगेच समस्येचे निराकरण व्हावे असे माझ्या बाबतीत नेहमीच घडले. भक्तांचे मनोरथ स्वामी पुरवीत समर्थ हे त्यांनीच सांगून ठेवले आहे. आम्रवृक्ष जसा स्वतः उन्हात उभा राहून जवळ येणाऱ्या प्रत्येकाला शीतल छायाच देतो आणि त्याच्याबरोबर अमृततुल्य गोड फळेही देतो आणि तरीही विनम्र असतो, तसेच अगदी स्वामींचे आचरण होते. परीस हातात आला तरी तो परीस आहे हे कळायला वेळ लागतो. तसेच माझ्या बाबतीत झाले.
मी थोडी चिकित्सक असल्याने मला स्वामींनी बरेच दिवस अनुग्रह दिला नाही, पण नंतर मात्र अनुग्रह दिला. दुर्दैवाने माझ्या बालपणीच माझे पितृछत्र हरपले होते, पण पूज्य स्वामींनी मला पित्याची माया, ममता आणि मार्गदर्शन दिले. त्यांच्या ठिकाणी सद्गुरू आणि पिता असे दुहेरी नाते एकवटले आहे. त्यांच्या सहवासामुळेच मी सदैव सुखी झाले. त्यांचा मला सतत मानसिक आधार मिळाला, हे मी माझे सुदैव समजते. नतमस्तक होऊन पूज्य सद्गुरूंच्या चरणी वाहिलेली माझ्या साध्या सुध्या शब्दांची ही भाव पुष्पांजली. या ठिकाणी श्रीमती मंदार बुड यांचा लेख पूर्ण होतोय. धन्यवाद. हरिओम तत्सत.